आज आम्ही इथे हे एशिया पॅसिफिक बाजार म्हणून इथे आलेलो आणि हे म्हणजे काय असतं की जे वेगवेगळ्या एम्बसीत आहेत जपानमध्ये ते सगळं हे अरेंज करतात आणि इथे त्यांच्या त्या कंट्रीच्या वस्तू वगैरे ठेवतात ते आणि त्या वस्तूंमधनं जे उत्पन्न मिळतं ते प्रत्येक देशाला थोडं थोडं देतात आणि मग त्या उत्पन्नातनं ते देश आपापल्या देशामध्ये पायाभूत सुविधा पाणी वगैरे म्हणा किंवा असं बेसिक जे काय करू शकतील असं ते करतात आणि खूप इंटरेस्टिंग असतं कारण की ह्याच्यामधनं आपल्याला वेगवेगळी आपली म्हणजे वेगवेगळे जे देश असतात त्यांचं आपल्याला संस्कृती म्हणा किंवा त्यातल्या ज्या ट्रॅडिशन्स असतात किंवा अशा ज्या वेगवेगळ्या गोष्टी असतात त्या समजू शकतात आपल्याला. तरी खूप चांगलं आहे. हे लाओ म्हणून देश येतो, लाओ रिपब्लिक म्हणून त्या देशाचं हे व्हिएतनामचं आहे. व्हिएतनामचे साबण वगैरे म्हणा किंवा काय हँडीक्राफ्टच्या पण भरपूर वस्तू असतात इथे. हे आपले शेजारचे देश. त्यांनी ते हे पण ठेवले, मेहंदी वगैरे काढायचं पण ठेवलं. आणि हे इकडचे जे असतात ते थोडे म्हणजे जपानमधलेच असे काही छोटे छोटे ग्रुप असतात ना, ते त्या ग्रुपला पण थोडी जागा दिलेली असते आणि मग ते ग्रुप पण इथे त्यांचं वस्तू म्हणा असे छोट्या इथे ठेवतात. हे फिजीचं आहे. फिजीचं एकदम हे कलरफुल आहेत ड्रेसेस वगैरे बघते ना आपण, शर्ट वगैरे म्हणा. हे अजून एक आपल्या शेजारचा देश चायना. थाई. हे श्रीलंकेचे मास्क. श्रीलंकेचा हा स्टॉल आहे इथे. हे आपल्या इंडियाचं आहे. हे सामोआ म्हणून देश आहे, सामोआचं. यांचे पण हे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत. सामोआचं पण खूप कलरफुल आहे. सगळ्यांनी एकदम कलरफुल ड्रेस घातलेले आहेत. शर्ट वगैरे ते पण एकदम कलरफुल आहेत. एकदम कलरफुल ड्रेस आहे आणि एकदम मजबूत भेटते सगळे. हे आपल्या शेजारचा अजून एक देश बांगलादेश. हे कोरिया. हे मलेशिया. हे पापा न्यू गिनिया म्हणून यांचे कलर प्रिंट एकदम भारी कापड ॲक्च्युली. हे फिलिपाईन्सचं आहे.
फिलिपाईन्समध्ये कोकोनट भरपूर असतं, कोकोनटच्या भरपूर आहे. हे मिंटचे पण चॉकलेट्स आहेत आणि काकवा टॅबलेट्स आहेत, म्हणजे डार्क चॉकलेट्स. हे इकडे म्यानमार. हे गर्दी भरपूर असते याला आणि भरपूर म्हणजे लोक येतात, कारण की ही सगळ्यात बेस्ट ऑपॉर्च्युनिटी असते ना, कारण की एकाच ठिकाणी तुम्हाला 20-22 देशांचे जी लोक असतात, म्हणजे एम्बसीच असतात ते, आणि त्यांचे सगळे तुम्हाला बघायला मिळतं ना त्या त्या गोष्टी. आणि त्याचबरोबर जपानी पण ज्या एकदम स्पेशल गोष्टी असतात, कल्चरली खूप वेगळ्या गोष्टी असतात, त्या पण तुम्ही इथे बघू शकता. तर ही खूप चांगली संधी असते तसे बघायला.